पोलीस प्रशासन असेल की संबंधित कुटुंबीय असेल यांचा फॉलोअप घेऊन ते गुन्हा दाखल पर्यंत तुम्ही पुढाकार घेतला होता, काय सांगाल याबाबत? खरं तर आहे ना, अगदी म्हणजे मनाला चटका लावणारी ही घटना होती. कारण ज्या वेळेस DCP साहेब, PSI साहेबांनी, PI साहेबांनी, साळुंके साहेबांनी आणि प्रदीप जाधव साहेबांनी अगदी संवेदनशील प्रकारे म्हणजे ही जी घटना आहे ती हँडल केलेली आहे. लवकरात लवकर त्या आरोपीचं मेडिकल करून तो त्या गोष्टीसाठी सक्षम आहे का नाही हे त्यांनी त्वरित चेक केलं आणि त्याच्यानंतरनं मी जवळपास रात्रीच्या 12:30 ते 1 वाजेपर्यंत पोलीस चौकीला होते. त्यावेळेस ते जे निरागस छोटं जे लेकरू आहे ते अगदी म्हणजे जेव्हा सांगत होतं ना साहेब की माझ्या संग कुठली कुठली काय काय घटना घडली, त्यावेळेस अक्षरशः काळीच पिळवटून जात होता आणि पोटचा गोळा असा फिरत होता. इतकी निंदनीय आणि शर्मीय ही घटना होती. ती घटना करताना त्या नालायकाला थोडीशी सुद्धा लाज वाटली नाही, त्याच्या मनामध्ये कसली भीती वाटली नाही. तर असा नालायक परत पैदा व्हावा नाही याच्यासाठी मी स्वतः एक आई म्हणून जोपर्यंत तो नराधम फासावर लटकत नाही तोपर्यंत मी पोलीस प्रशासनाला सुट्टी देणार नाही. भलेही पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करतंय, पण आता विषय गरम आहे, तोपर्यंत त्यांनी ते गरमागरमीतच त्याला लवकरात लवकर फाशी द्यावी. पॉस्को मार्फत आणि ॲट्रॉसिटी दाखल करून त्या नराधमाला जोपर्यंत फासावर लटकवत नाही तोपर्यंत रितू कांबळे शांत बसणार नाही आणि एक आई शांत बसणार नाहीये. हा अत्याचार असं समोर आलंय की 1 महिन्याभरापासून चालू होता किंवा 2 महिने काय हे उघडकीस नेण्याचं कारण काय, किंवा कुटुंबांनी पण सतर्कता कशी बाळगली पाहिजे, काय घेतलं साहेब? कुटुंब अगदी म्हणजे अगदी मोलमोजरी करणारे. आई धुणं भांडी करते, आजी साफसफाईचं काम करते, आजोबा बिगारी काम करतात आणि वडील ड्रायव्हर आहेत, कारपेंटर आहेत. पण एवढं म्हणजे गरीब कुटुंब आहेत, त्यांच्या मनामध्ये एक क्षणभरही वाटलं नाही की असा कोणी शेजारचा वयस्कर व्यक्ती आपल्या मुलांसोबत असं करेल. पण ही घटना लगातार 4 ते 5 महिन्यांपासून चालत होती. ती मुलगी भांडी घासायला जेव्हा बाहेर बसलेली तेव्हा तिचं नाकतोंड दाबून त्यांनी घरामध्ये नेलं, तिच्यावर नाना प्रकारचे सगळे अत्याचार केले. ज्या वेळेस ते लेकरू सांगत होतं साहेब रडायला येत होतं, कारण आज त्या आई वडिलांच्या मनावरती काय बीतत असेल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. आणि त्या मुलींचं आयुष्य त्यांनी बर्बाद केले. 10 वर्षांच्याच नाही तर तिच्या समोर तिच्या छोट्या 4 वर्षांच्या मुलीला सुद्धा त्यांनी तशाच प्रकारे नेलेलं आणि दोघी बहिणींसोबत ते कृत्य केलेले. त्या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालेले. या गोष्टीचा कुठेतरी फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि त्या लेकरांना लवकरात लवकर पॉस्को आणि ॲट्रॉसिटी दाखल करून त्याला फासावर चढवण्याची मी म्हणजे त्यांना मागणी करते. काय मुख्यमंत्र्यांना किंवा शासनाला काय पत्रव्यवहार झालाय का? अजून तरी झालेला नाहीये, पण ती प्रोसेस चालू आहे आणि लवकरात लवकर हे पत्र आम्ही देवाभाऊंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्या नरधमाला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे, ह्याच्यात आमचं कुठलंही दुमत नाहीये. आता दादा आणि ताई म्हटल्याप्रमाणे आमच्या परिसरामध्ये परवा ती घटना घडली. खरं तर ती घटना निषेधार्ह आहे आणि मनाला सुन्न करणारी घटना आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही ॲट्रॉसिटीचा पण त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. आता समाज कल्याणाच्या वतीने त्या कुटुंबाला जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही पक्षाच्या वतीने, आमच्या सर्व समाजाच्या वतीने त्या ठिकाणी करणार आहोत. अतिशय वेदनादायक घटना या परिसरात घडली. त्या नराधमाला खरं तर फाशी लवकरात लवकर द्यावी यासाठी खरं तर सर्व महिला आणि खूप मोठ्या प्रमाणावर या परिसरातले नागरिक या ठिकाणी जमा झाले होते आणि त्यांनी एक निषेध मोर्चा, त्याचा समारोप या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी समारोप करत असताना सर्वांची एकच मागणी, आग्रही मागणी होती की त्या नराधमाला लवकर. काय सांगाल, आज या ठिकाणी अशी घटना घडलेली आहे, मोर्चा निघलेला आहे आणि त्यांना कठोर शिक्षा मिळेल यासाठी तुम्ही मोर्चा काढला, काय भावना आहे? हा जो आक्रोश मोर्चा आहे तो खरोखरच क्लेशदायक आहे, वेदनादायक आहे. त्या ज्या नराधम आहेत त्याला आहे ना लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर शिक्षा व्हावी. आणि जी नसरापूरची घटना घडली होती त्याला जरी वेळ लागला तरी पण हा मला वाटतं महिन्याच्या आत या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा हवी. तिथल्या तिथंच त्याला खरं काल ठेचायला पाहिजे होता, पण आपलं संविधान आहे त्यामुळं फास्ट ट्रॅक चालवून त्याला जेवढी जबर शिक्षा होईल तेवढी जबर शिक्षा दिली पाहिजे.